आज आपण सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहे, जी तुम्ही नुसत्या भाताबरोबर पण खाऊ शकता किंवा अशीच पण जेवणानंतर पिऊ शकता. त्याने पचन क्रिया छान होते आपली. एक नारळ किसून घेतला आहे मी, त्यात पाणी घालून वाटून घेणार आहे मी, त्याचं दूध काढणार आहे. एक ग्लासभर पाणी टाकलं आहे मी आणि असं नारळाचं दूध काढून घेतलं आहे मी. आता हे मी गाळणीवर गाळून घेते. मलमलच्या कपड्यात पण तुम्ही गाळून घेऊ शकता. आता पिळून सर्व दूध घेते मी काढून त्याचं आणि अजून एकदा पाणी टाकून आपल्याला हा नारळाचा जो चव उरला आहे तो फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे जे उरलेलं दूध असतं ते पण त्यात येऊन जाईल. आता असा एकाच वाटणामध्ये असं आपलं घट्ट नारळाचं दूध आलं आहे. अजून एकदा आपण वाटणार आहे. असं मी सर्व खोबरं वाटून घेतलं आहे आणि त्याचं दूध काढून घेतलं आहे. आता या दुधामध्ये 1 चमचा मी जिरे पावडर टाकले, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकली आहे मी चवीनुसार आणि हा कोकम आगळ टाकला आहे मी 1 वाटीभर, छोटी वाटी. तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही कोकम पण गरम पाण्यात भिजत घालून त्याचं पाणी काढू शकता. आता त्याला आपण वरून फोडणी घालणार आहे. तेल तापल्यावर छान अशी मोहरी, जिऱ्याची, हिंग, कढीपत्ता आणि संगेश्वरी मिरचीची फोडणी घालून अशी आपली सोलकढी तयार आहे. गरमागरम भाताबरोबर खूप छान लागते. कशी वाटली तुम्हाला ही सोलकढीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा.